मला पीके मधला आमिर खान फक्त पूर्ण कपड्यातला. बापरे. तो नाही का असं असतं खाली. हो कळलं माझी सटकली मला राग येतोय. कधी नाही येत हाँ, आणि त्याच्यासाठी कधी नाही बहुतेक सटकत. क्योंकि आप लोगों को तो पता ही है मैं मंगल बसंती हूँ. मंगल बसंती. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. लक्ष्मी निवासच्या सेटवर आली आणि माझ्यासोबत एक मस्तीखोर गँग आहे असं मी म्हणेन. त्यातले एनर्जेटिक पर्सन आपल्या सोबत आहेत. कसे आहात तुम्ही पहिले सगळ्यात? एकदम मस्त. जब तक है जान. बरं, हे असं होतं की त्याचं गुपित होतं पण ह्याने सोडलेलं आहे. ते काय आहे ते तुम्हाला कळेलच. आता बॉलिवूड स्टाईल पार्टी आहे. बॉलिवूड स्टाईल म्हणजे की मजा मस्ती, नटणं सवरणं आणि आपलं फेवरेट कॅरेक्टर प्ले करणं हे होतंच. तर तुमचं फेवरेट कॅरेक्टर काय आहे आणि तुम्ही जे प्ले केलेले आहे आज ते तुमचं फेवरेट आहे का? हो, माझा तर गीत हे खूप फेवरेट कॅरेक्टर आहे आणि समोरचा जो माझा पार्टनर असेल तो सेम टू सेम आदित्य सारखाच असावा असं मी प्रे करायचे आणि नेमकं आज असं झालं की मला गीतचं कॅरेक्टर मिळालं. मी खूप खुश आहे. आणि माझ्याकडून तिने आदित्य करून घेतलं. हो, हा शांतच होत नव्हता. त्याला किती वेळचं मी शांत केलं आणि मग आदित्य प्ले केला. अरे नाही तो रागात असतो आधी रागात असतो. हा, ठीक आहे नाही okay. ते आम्ही पाहिलंय ते अशी गप्पना गप्पना तिचं खूप वेळ असं चाललेलं. स्वाती तू काय म्हणशील? शोले तर एव्हरग्रीन पिक्चर होता आणि सगळ्यांना आवडायचाच. त्यामुळे अतिशय सुंदर पिक्चर, सुंदर कॅरेक्टर्स, लोकांच्या लक्षात राहिलेली अनेक वर्ष चालू असलेलं. त्यामुळे मी असं म्हणेन की मी खूपच भाग्यवान आहे की म्हणजे झी मराठीने मला खूप चांगल्या संधी दिल्या. त्यातलं महत्वाचं म्हणजे माझी तुझी रेशीम घाटमध्ये मी जेव्हा प्रार्थना आणि श्रेयसच्या लग्नाचा सिक्वेन्स केलेला त्यावेळेला मला श्रीदेवी करायला मिळाली होती आणि तेव्हा मी चालबाज मधला डान्स केला होता आणि ह्या वेळेला मला हेमा मालिनी करायला म्हणजे लिजेंड्स लोकांचे डान्स मला करायला मिळतात. यासाठी मी खूपच आभारी आहे झी मराठीची आणि त्यामुळे मला या प्रकारे क्योंकि आप लोगों को तो पता ही है मैं मंगल बसंती हूँ. मंगल बसंती. हे मस्त होतं. मंगल बसंती. पायल काय म्हणशील? मी लगानमधला कॅरेक्टर करतेय. गौरीचं कॅरेक्टर रेसिसीने केलं होतं. ऑफकोर्स ही फिल्म तर सुपर डुपर हिट होती. आजही ती जितक्या वेळा आपण बघतो तेवढ्या वेळा पाऊस वाटते आणि त्यातलं कॅरेक्टर आणि मला असं खूप म्हणजे आज आल्या सेटवरती कळलं की ओके मी हे कॅरेक्टर मी पाहिल्या खूप खुश झाले होते की कारण मला तो कॉन्फिडन्स होता की हो मी ही आहे आणि मी अशी मुळामध्ये दिसणार ती आहे. आज दिसतेच आहे ती. आणि मला तरी सेम कॅरेक्टर. माहिती नाही पण मला तरी असं वाटतं की हो मी आज तशी दिसते गौरी जी एक गावाकडची त्या आणि तिकडचं दाखवलं आहे ते भोज तिकडचं दाखवलंय सगळं आणि मला असं वाटतं की हा मी ते जास्त छान करू शकेन आणि परफॉर्मन्स वाईज पण आम्ही आता तोच तिचा त्या दोघांचा परफॉर्मन्स केला तर दोघांनी फार मला गोड केलं. खूप छान वाटलं. आम्ही तर म्हणजे सेटवर ही आल्या आम्ही सगळ्यात पहिले हे म्हणालो की अरे खरी ग्रेस खरंच ती तशीच दिसते. हो ते सुंदर दिसते. पण मला तुमचे फेवरेट कॅरेक्टर नाही सांगितलं. ऍक्च्युअल मधले बॉलिवूड मूवीज आहे त्यातले तुमचे फेवरेट कॅरेक्टर काय काय? मला आर माधवन प्रचंड आवडतो जेंट्स मध्ये आणि ह्याच्यामध्ये मला माधुरी आवडते. आता मला झी मराठीने पुढच्या सिरियल मध्ये माधुरी करायला जायला पाहिजे. बाय. या सिरियल मध्ये होणार ही. तू हिंट दिली स्वतःहून की मला द्या ते करायला. आणि पुढची सिरियलही द्या. ओके पुढे. मला ऍक्च्युली गीत आवडते. मला पण करीना कपूर आणि गीतच. ती फटाका आहे. मला पीके मधला आमिर खान फक्त पूर्ण कपड्यातला. बापरे. तो नाही का असं असतं खाली. हो कळलं कळलं. आणि रेडिओ असतो हातात. रेडिओ आणि पान आपला गाणं असे. तुला इन शॉर्ट आमिर खान मला आवडतो? आमिर खान प्रचंड आवडतं कारण प्रत्येक कॅरेक्टर वेगळं आणि हे आणि तो सगळं. वेगवेगळा दिसतो त्याप्रमाणे तो त्याचा- आणि अभ्यास त्याचा खूप मोठा आहे. प्रचंड आहे. हो खरंच. आमिर खान प्रचंड आवडतं. आज सगळ्यांनी छान डान्स केलेले आहेत किंवा करते तुम्ही अर्धे बघितलेले आहेत बरोबर. पण तुमचा फेवरेट कपल कोण आहे सेटवरती असं विचारलं तर काय बोलणार? स्वतः बोलायचं नाही आम्हीच आमचे फेवरेट नाही, दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट द्यायची आज. म्हणजे सिरियल मधलं सिरियल couple. म्हणजे मला आजच्या ह्याच्यात तरी डान्स यांचा आवडला आणि मला संतोष आणि वीणाचा पण खूप आवडला डान्स. ओके. खूप मस्त गेले ते. ऍक्च्युली फ्लेवर्स माझे आहेत. सगळे. प्रत्येकाचे फ्लेवर्स वेगवेगळे वेगळे. आहेत. हा, ह्यांचा flavors वेगळे. एक गोड फ्लेवर आहे, हो. ह्यांचा एक नटखट फ्लेवर आहे, हिचा Tangy एक थोडा tomato. नॉटी आहे. आणि विरुद्ध फ्लेवर संतोष आणि वीणा वहिनींचा. हा, बरोबर. त्यामुळे असं कम्पॅरिझन करण्यासारखे कपलच नाही होत. म्हणजे एका
माळ्यातले नाहीयेत ना सगळे हम्म. वेगवेगळे आहेत त्यामुळे ताटामध्ये जेवण कसं वेगवेगळं वेगवेगळं असतं असतं. असं दिलंय म्हणजे ते लोणचं ताट- आहे, हो, ते आम्ही ताट, गुलाबजामुन भरल्या तेव्हाच जातं किंवा तेव्हा सगळे आपण पदार्थ तेव्हाच खाऊ शकतो जेव्हा सगळे आहेत हम्म. पदार्थ सो या कॅरेक्टर मध्ये प्रत्येक कपल मी हेच म्हणतो की प्रत्येक कपलला ते महत्व आहे आणि प्रेक्षकांचे प्रत्येक आवडते कपल्स आहेत कारण त्यांना वेगवेगळा फ्लेवर आहे. आता आपण एक गेम खेळूया. मी बॉलिवूड मध्ये कसे अवॉर्ड असतात किंवा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये आणि की शोज मध्ये अवॉर्ड असतात बरोबर. तर तुम्ही कोणाला द्याल? हा Okay, म्हणजे तुझे नाव आहेत कधी नाही नाही माझ्याकडे कॅटेगरीज आहे. हा, हा. categories आहेत. आपल्या तुम्हाला ह्याच्यामध्ये पण द्यायचे. एकमत यावं अशी इच्छा आहे बट जे येणार नाही आय नो बट स्टील मी प्रे 10 करते. सेकंद विचार करून द्या बरं नाही 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 असं लगेच. इन्स्टंट असं हवंय. माझं तरी ओके एनर्जी ओव्हरलोड अवॉर्ड तुम्ही कोणाला द्याल? आपल्या सिरियल मध्ये हा हिला हीच. ओके एकमत मंगल हे एकमत होणार होतं. फुल पैसा वसूल परफॉर्मन्स. सिंचू हा सिंचू हो. नाचते. खूप ती- गोड नाचते. तिचा performance- स्टेजवर घ्या फुल पैसा होतो तिला उभं करायचा अवकाश. आता आणि ती ना दिसते खूप छान आणि ती ते कॅरी छान करते. कॅरी छान मला त्या गोष्टी तिच्या खूप आवडतात. ती तिच्या कॅरी करते कनेक्शन आहे की तिला काही दिलं की ती कॅरी करते. आणि पैसा वसूल अजून असं स्टेजवर गेले लोक पैसे फेकते धमाकून आणले घरी. काय ते कोणाविषयी बोलताय आपण दादा माझ्याबद्दल बोलायचंय निघून जा. म्हणजे ती घरातलं लहान मुलं असतं का की त्याला करून दाखव म्हटलं की बरीच लहान मुलं नाही ग मला नाही करत ती त्यातली नाहीये. अच्छा. मला द्या करायला मी करते अशी कर आहे. म्हटल्यानंतर नाही, ते छान. अति करते. ओके दादा आलेले तर दादा त्यांच्या कॅरेक्टर बद्दल बॉलिवूड कॅरेक्टर बद्दल बोलणार आहेत आता. तर फेवरेट बॉलिवूड कॅरेक्टर आणि तुम्ही आज जे प्ले करताय त्याबद्दल जरा बोलायचंय. संजू ओके आणि फेवरेट बॉलिवूड कॅरेक्टर संजू संजू. संजू ओके आपले क्यूट कपल गेलेले आहेत पण आपल्याकडे अजून म्हणजे आम्ही क्यूट नाही आहोत. तुम्ही एनर्जेटिक कपल पण आहात. तुम्ही कपल कुठे आहात? कपल असं त्यांचं म्हणणं आहे आमचं ना. कपल कुठे आहे? तुमचं कपल इकडे तिकडे फिरतंय. कपल नाही ते डोळ्यांसाठी फिरतंय. अच्छा ठीक आहे जाऊ दे आपण करूया पट्टापट. जुगाडू ऑफ द पार्टी असं कोण आहे? जुगाडू मला तर अवॉर्ड मिळाला आता अरे जुगाडू ऑफ द पार्टी म्हणजे कोण जुगाड करू शकतो हा, पार्टीचा पार्टीचा हा. भावना. ओके बॉली. भावना. करेक्ट. ओके त्याच्यानंतर लाईफ लॉंग कॉमेडी. लाईफ लॉंग कॉमेडी ही ही आहे वेंकी आहे हो वेंकी आहे. हा पण वेंकी आहे. आहे. हा आहे. ओके. संतोष आहे एकच आमच्याकडे. एकालाच अवॉर्ड मिळतो. एक ही डन ताई कॉंग्रॅच्युलेशन 2 अवॉर्ड मिळालेले आहेत. अरे पण तू एकालाच म्हणाली दोन कसे नाही, दिलेस त्याच्या तिला? आधी त्याच्या आधी याच्या पण झालं ना. नाही, झालं. नाही, असं नाही मग आधीचा कॅन्सल करा. अरे असं नाहीये रे माझा भाऊ आहे ना तो जुळा तो भांडणारच माझ्याशी. पार्टी किलर. पार्टी पार्टी किलर पार्टी करत असताना किल करणार. नाही पार्टी करत असताना खूप मजा करणारा खूप मजा. सगळ्यांना एकत्र अनुज. आणणारा. अनुज ओके सायलेंट किलर. दिव्या. ओके नो ते मागे नसते. ओके मी तुम्हाला ना डायलॉग देणार आहे तुम्हाला ते त्या टोन मध्ये बोलायचे किंवा मूड मध्ये बोलायचे. स्वातीताई मला फेवरेट द्यायचे तुला डायलॉग. आता माझी सटकली मला राग येतोय. कधी नाही येत हा. आणि कधी नाही सटकत. ओके पुष्पा आय हेट यर पुढे टियर काढतीये तरी पण आय हेट यर. वर कळलं ओके चांगला डायलॉग देऊ की गोड डायलॉग देऊ काय म्हणणं तुझं? वाईट दे वाईट. वाईट देऊ. नाही ओके ग नाही तसं काय नाही. जे लोक जसे आहेत ना त्याचे ऑपोजिट डे असं मला वाटतं. हम्म, तर मजा येईल असं. ही वाईट आहे म्हणजे ना मी गोड हिला आहे असं चांगला म्हणायचंय का तुला? हा. ओके. नाहीये तुला अपोजिट दे. कोण- ओके फनी देते तुला. मला म्हणजे माहित तू असलं फनी पाहिजे. नाहीयेस. नाही असं काय ती गोड आहे म्हणून तिला मी फनी देते. तुझ्याकडे अपोजिट नाही होत गोडच्या अपोजिट फनी. फनी अपोजिट होतं. हा म्हणजे गोड म्हणजे निरागस गोड असं की तू नाही तुला त्याचा अर्थ कळत. ह्याच्यासोबत तुला तरी- interview द्यायचा माहिती म्हणजे ना, ते ना वेगळं कन्व्हर्सेशन असं सुरू होतं की अच्छा हा. Swag से करेंगे सबका स्वागत. ओके मला तुमचे फेवरेट डायलॉग ऐकायचे जे तुम्ही असं दरवेळ गुणगुणतात किंवा तुम्हाला असं वाटतं की तो डायलॉग मी छान करू शकते. थांब एक मिनिट. आमचे एक सर आहेत. शेवटचा शेवटचा तूच सांग कुठला तरी. तुम्हीच सांगा पटकन.
बसंती इन कुत्तों के सामने मचना बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. बापरे. आता तू पटकन तुझ्याकडून ऐकायचं मुझे पता है कि मुझे नहीं पता है कि तुम मुझे प्यार करते हो तो मैं क्या करूं मुझे तो बहुत अच्छा लगता है हे कोण आहे ते मला श्रीदेवी. चालेल थँक्यू सो मच बाय बाय